या विषयावर काल खूप बोलणं झालं आहे. आता तुम्ही सगळे इथून जा, मला काहीच सांगू नका. नितेश भाऊ, माझा पोरगा आणि माझी सून आता तुमच्या जमिनीवर नाहीये, ज्याबद्दल तुम्ही ओरडताय. हाय तर आमच्या या चाळीत ना, आणि आता या चाळीत तेच होणार जे या चाळीतल्या लोकांनी निर्णय घेणार आहेत. चाळीतले निर्णय घेतील म्हणजे? याचा अर्थ असा आहे की आतापासून या चाळीत जे काही होईल ते सगळं आम्ही एकमत होऊन निवडलेल्या प्रतिनिधीच्या सहमतीनेच होईल. आणि त्या प्रतिनिधीची निवड आम्ही आजच्या आज करू, म्हणजे आताच्या आताच करू. काय? मग करा की निवड. अन थोडं लवकर करा. अच्छा, म्हणजे तू हे करणार होतीस? नाही नाही, अजून निवड बाकी आहे. आणि जेव्हा निवड होईल तेव्हा तुम्हाला बी भाग घ्यावा लागेल की. अन ताई, तुम्हाला पण. तर मग निवड चालू करूयात की. सगळे तर इथेच आहेत. हे बघा ठाणेदार साहेब, आज आम्ही सगळे इथेच आहोत आणि आज आम्ही सगळे पाहू की न्याय उच्च जातीच्या आम्हा लोकांनुसार चालेल की चालणार त्या खालच्या जातीच्या लोकांच्या चुकांना दुर्लक्षित केल्याच्या अंदाजाने. ते सगळं बरोबर आहे नरोत्तमजी, पण जेव्हा तुमच्या घरची मुलगी स्वतः आपल्या मर्जीने पळून गेलीये भीमरावकडे, तर काय चार्जेस लावायचे त्याच्यावर? आणि कसं सांगायचं त्याला की भीमराव तू का साथ देतोयस? तुम्ही काय चार्ज लावणार आणि कोणता चार्ज लावणार ते सगळं आम्हाला नाही माहित. आम्हाला फक्त हे हवं आहे की आमची मुलगी घरी परत यावी आणि तो भीमराव जेलच्या आत. नाहीतर नाहीतर काय करणार तुम्ही? नाहीतर जास्त काही करणार नाही फौजदार साहेब. एखाद्या रात्री तुमच्या या पोलीस स्टेशन मध्ये उजेड नसेल, अंधार पडेल, गर्दी येईल आणि त्याच अंधारात तुम्हाला आणि तुमच्या पोलीस स्टेशनला संपवून टाकेल. फौजदार साहेब, आम्ही समाज चालवणारी लोक आहोत आणि हे पोलीस स्टेशन त्याच समाजामध्ये येतं. आणि तुम्हीच काय, तुमचं कुटुंबही याच समाजात आहे ना, तर किती वेळ लागेल त्यांना शोधून काढायला फौजदार साहेब? तर या चाळीच्या प्रतिनिधी निवडीसाठी मी उभी आहे. आणि माझ्या विरुद्ध कोणाला उभं राहायचं असेल तर आपला हात वरती करा. जिजाबाई, तुझ्या विरुद्ध विपक्षात कोण उभं राहील? कारण अर्ध्या मतांना तर तू विकत घेतलेला आहेस ना. मी उभा राहील या निवडणुकीत तुमच्या विरोधात. काय? नाही, तुम्ही का उभं राहाल? तुम्ही पक्षांना पक्षाच्या मतदानात हारून जाल. रमा, हरण्याने आणि जिंकण्याने फरक नाही पडत. मला चांगलं माहिती आहे की ह्या निवडणुकीत का उभ्या आहेत. आणि आज जर ह्या प्रतिनिधी झाल्या तरी त्यानंतर त्या जे निर्णय घेतील ते निर्णय या चाळीच्या लोकांसाठी आणि आपल्या जातीच्या भविष्यासाठी खूपच घातक ठरतील. मला हेही माहिती आहे की आज मी यांच्यासमोर हरेलही, पण हरेल या निर्णयाच्या भीतीपोटी आता इथून पळून जाऊन यांना प्रतिनिधी होण्यासाठी मी प्रोत्साहित नाही करू शकत. भीमराव, आम्ही समदे इथं तुझं भाषण ऐकायला नाही उभे आहोत. निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. जे कोणी जिजाबाईच्या समर्थनार्थ आहेत ते सगळे आपापला हात वरती करतील.
जावई बापू, आपण उगाच आम्हाला दोषी समजताय. बघा, मी हात उचललाय नाही ना, तरी पण भीमा विरुद्ध किती हात वरती आहेत. आता जेवढे हात वरती आहेत त्या हिशोबाने जिजाबाई जिंकली. मी ह्यांच्या सोबत आहे. मी पण भीम सोबत आहे. मी पण. मी पण भीम दादा सोबत आहे. आम्ही पण भीमराव सोबत आहोत. आणि मी नेहमी माझ्या भीम सोबत आहे. अरे तुम्ही सगळे येडे झाले का जे भीमरावाचे समर्थन करताय? हितेश भाऊ, या चाळीतून जेव्हा आमच्या मुलीचं अपहरण झालं होतं ना, तेव्हा हा भीमरावच होता ज्याने आम्हाला साथ दिली होती. जर आमच्या वाईट वेळेत भीमराव आमच्या सोबत उभा राहू शकतो, तर आज आमचं पण कर्तव्य आहे की आम्ही भीमरावच्या सोबत उभं राहावं. बरोबर बोललास मनोहर भाऊ. आणि हितेश भाऊ, का आम्ही भीम सोबत उभं राहायचं नाही? जेव्हा पण आपल्या चाळीवर कुठलंही संकट येतं तेव्हा भीमने आपल्याला नेहमीच साथ दिली आहे. जेव्हा पण आपलं दुकान तोडलं गेलं किंवा आपल्याला चाळीतून बाहेर काढलं गेलं, प्रत्येक वेळेस भीमने आपली साथ दिली. म्हणून मी पण भीमला साथ देणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही काही जण एकत्र राहून काय कराल? काहीच नाही. फक्त या गोष्टीची हमी असेल की चाळीच्या लोकांनी आपलं भविष्य चुकीच्या माणसाच्या हातात दिलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी विरोध केला होता. बस एवढंच होणार आहे बघ. अरे 2-4 लोक भीम सोबत हाय तर काय झालं? चाळीचे सगळे लोक जिजाबाईंसोबत हाय. हे आम्हा सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट हाय की आमच्या चाळीची प्रतिनिधी जिजाबाई आहेत. आणि आता चाळीत जे पण होईल ते जिजाबाईंच्या आदेशानुसार होईल. जिजाबाईंचा विजय असो. जिजाबाईंचा विजय असो. जिजाबाईंचा विजय असो. तर मग जिजाबाई, तुम्ही तुमचा निर्णय सांगा. तुम्ही काय निर्णय घेतलाय निर्मलाच्या भविष्याबाबत? जास्त विचार करू नका ठाणेदार साहेब, कारण तेवढा वेळ नाहीये ना तुमच्याकडे ना आमच्याकडे. तुमचा निर्णय या जमावाची प्रतिक्रिया निश्चित करेल. ठाणेदार साहेब, सांगा लवकर काय निर्णय घेतलात तुम्ही? ठीक आहे, चला तुम्ही जसं म्हणताय तसंच करूया. पण हे सगळं चुकीचं आहे. पण सत्य हे आहे की समाजाच्या ताकदीपुढे प्रशासनाला झुकावंच लागतं. चला, भीमरावला पकडून चौकीत आणूया आणि तुम्ही तुमच्या निर्मलाला तुमच्यासोबत घेऊन जा. चला.
या चाळीची प्रतिनिधी असण्या कारणाने माझा हा निर्णय आहे, जर निर्मलाला साथ द्यायची असेल तर तुम्हाला ही चाळ सोडून जावं लागेल. आणि चाळीत राहायचं असेल तर निर्मलाला जावं लागल. आई असं काय बोलते तुम्ही? ए आई नाही, या चाळीची प्रतिनिधी. आणि हा जो तुझा नवरा आहे ना, जो वहीमध्ये दिवस रात्र काहीतरी लिहित असतो, त्याला संस्थेचा आदर करणं माहीतच असेल. कारण त्याला तर हेच हवंय की नियमाच्या आधारावर त्याच्यानुसार समाज चालावा. आणि आता ही चाळ नाही, संस्था आहे. नाही, तुम्हाला कुणालाही काढायची गरज नाहीये. मी स्वतःच चालली जाईल इथून. नाही निर्मलाजी, तुम्ही एकट्या नाही जाणार. मी आणि रमा पण तुमच्या सोबत ही चाळ सोडून जाईल. मी पण सोबत येतो. नाही बाबा, तुम्ही इथेच राहा. आत्याची काळजी घ्या. आम्ही दोघे जाऊ. आणि जसं निर्मलाजींना अभयजींशी भेटवून लगेच तिथून परत येऊन जाऊ. शेवटी ह्या चाळीच्या नवनिर्वाचित प्रतिनिधीच्या निर्णयाचा सन्मान करणं महत्वाचं आहे. फौजदार साहेब, त्या भीमला जेलमध्ये बंद करून मोठ्यात मोठी शिक्षा द्या. कारण नंतर पुढे जाऊन आमच्यासारख्या मोठ्या जातवाल्यांशी विद्रोह करण्याचा प्रयत्नही करणार नाही. काय म्हणता भावानो? बिलकुल. भीमराव, कुठे आहेस? निघ बाहेर. कुठे आहे भीमराव? का बरं? काय काम आहे? भीम घरात नाही. तुम्ही सगळे पण इथून निघून जा. अरे कसं जायचं आम्ही? आमच्या जातीच्या विधवेला आपल्या स्वतःकडे ठेवून तसं पण आमचा धर्म भ्रष्ट केलाय त्या भीमरावानं. त्याला तर अजिबात सोडायलाच नाही पाहिजे. एकदम बरोबर बोललास भाऊ. एका खालच्या जातीचा असताना आमच्यासारख्या मोठ्या जातीच्या लोकांना हैराण केलंय त्या भीमरावने. बाहेर बोलवा त्याला. तेच तर म्हणतीये, भीमराव घरात नाहीये. तेच तर आम्ही विचारतोय, कुठे आहे भीमराव? मगाशीपासून काय सांगतेय मी? भीमराव नाहीये घरात. मीराबाई, बाळबोध आहोत आम्ही. सगळं कळतंय मला मीराबाई. तुम्ही त्या भीमला कुठेतरी लपून ठेवाल आणि आम्ही इथून गपचूपपणे निघून जाणार. ठाणेदार, शोध मोहीम सुरू करा. इथेच कुठेतरी तो लपला असेल भीमराव. शोधा. नाही मालक, तो खरोखरच इथं नाहीये. तो आताच रामा आणि निर्मला सोबत कुठेतरी गेलाय. मूर्ख, तो इथून पळून गेला आणि तू बघत राहिलास? हा, पळू दिलंस त्यांना? सरळ सरळ सांगा, कुठे गेला आहे तो भीमराव आमच्या मुलीला घेऊन? आता कुठे जायचं आपण? माहित नाही रमा कुठे जायचंय, पण आता अशा जागेवर जावं लागेल जिथे कोणी शोधू शकणार नाही. निर्मलाजींची सुरक्षा खूप महत्वाची आहे. इकडे इकडे या. साहेब, हे तर नाही माहिती की कुठं गेला असल. पण आता जास्त लांब गेला नसल. लागली शोधाला लागलो ना तर सापडून जाईल तो. शोधून तर त्याला काढणारच. आमच्यापासनं लांब कुठे जाणार? तुझा मुलगा जास्त वेळ लपू शकत नाही. पकडूच आम्ही त्याला. चला सगळेजण शोधूया त्याला. हो हो, चला चला चला, शोधूया त्याला.
वा जिजाबाई, वा, शाबास. खूप वर्षानंतर तुम्हाला काहीतरी दिलंयस. जीवनात पहिल्या वेळेस चुकून का होईना तुझ्याकडून एक चांगलं काम झालंय की तू भीमाला या चाळीतून काढून टाकलंस. नाहीतर पोलीस भीमाला पकडून घेऊन गेले असते. नाही नाही, इतकं खुश होण्याची गरज नाहीये तुम्हाला. ते काय झालं, पोलिसांनी भीमला चाळीतून नेलं नाहीये, पण रस्त्यावरून घेऊन जाऊ शकतात की. यावेळेस तुमच्या आवडत्या मुलांनी नरोत्तम जोशी सोबत मोठा पंगा घेतलाय. यावेळेस केस त्याच्या बहिणीचीच आहे की. जाऊये बापू, ही गोष्ट काही समजली नाही. कारण लोक म्हणतात ज्यांचे संस्कार चांगले असतात त्यांच्या मागे पोलीस नाही लागत. तर याला मी काय समजू? वहिनी, तुम्ही चिंता करू नका. मी भीमाला तेच संस्कार दिलेत जे आपल्या जातीच्या योद्ध्याला द्यायला पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे भीम इथे परत येईल आणि जिंकून परत येईल. आणि तुम्ही सगळे बघूनच घ्या. आणि हो, तुम्हाला जे विचार करायचंय, समजायचंय ते समजा. या इकडे. रमा, मला असं वाटतंय की स्टेशनला जाऊ, कुठल्या तरी ट्रेनमध्ये बसून निघून जाऊ, नंतर बघू काय करायचं ते. नाही, मी इथून पळून कुठेच नाही जाणार. पण का? जर आपण अशीच इथे राहिलो तर नाही माहिती लोक आपल्यासोबत काय करतील. काय केलंय त्यांनी आतापर्यंत भीम सोबत? भीम आणि रमा, मी तुमच्या सोबत राहून लढायला शिकलीये, पळून जाणं नाही. आता मी पळून कुठेच नाही जाणार. आणि जर गेलीच तर माझ्या घरी. बघतेच की आता काय करतात ते लोक माझ्यासोबत. अहो ऐका निर्मलाजी, असं पळू नका. थांबा. अहो थांबा, पळू नका. कुठे लपून बसलाय कोणास ठाऊक. बस, खूप झाली शोधाशोध. फौजदार जा आणि शिपायांना घेऊन या. प्रत्येक कानाकोपरा शोधा. मला भीमराव पाहिजे आणि ती निर्मला सुद्धा. जा. ठीक आहे, मी लगेच जाऊन सगळ्यांना घेऊन येतो. नरोत्तम, तू खूप वर्ष त्या भीमराव बरोबर शिकला आहेस ना, मग त्याचं डोकंही तुला कळत असेल. हे सांग की कुठे असू शकतो तो? बस भेटायला पाहिजे, त्याचे पाय तोडून टाकीन. आता जे होईल ते पाहिलं जाईल. मी इथून घाबरून पळून नाही जाऊ शकत. आई, बाबा, शांत 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 व्हा निर्मलाजी. बाबा, प्रचंडजी, निर्मला इथेच कुठेतरी आहे. हे बघा, आत्ता त्यांच्याकडे जायची ही योग्य वेळ नाहीये. तुम्ही शांत व्हा बरं.